एक होती इडली सांबारात जाऊन पडली, पण ह्या इडली सोबत बघा सांबार चटणी कशाचीच गरज लागत नाही. आता इडलीचं भांडच नाही, डाळ तांदूळ भिजवलंच नाही, कसलीच कारणं बघा द्यायची नाहीत. घरात ग्लास तर आहेत की नाही, तर त्याच्यात अशी इन्स्टंट मसाला इडली बनवायची बघा. तर त्यासाठी काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा घ्यायचा, अर्धी वाटी त्याच्यात दही घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालून मिक्सरला स्मूथ असं याचं बॅटर बघा करून घ्यायचं आहे. आता मसाला बनवायला पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, मग त्याच्यात जिरं मोहरी हिंग कढीपत्ता घालायचा, मग बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर इथं मी बघा बारीक चिरलेलं गाजर आणि ढोबळी पण घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. लगेच याच्यात हळद तिखट मीठ घालायचं. मग असा उकडलेला बटाटा आहे की नाही तो हातानं चुरून याच्यात घालायचा आणि छान हे सगळं बघा परतून घ्यायचं आहे. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची. कसला भारी बघा आपला मसाला दिसतोय, बघून नुसता पण असा खाऊ वाटतोय की नाही. थोडं थंड झालं की व्हिडिओ जसे दिसत आहेत बघा तसे त्याचे लांबट असे गोळे बनवायचे. आता घरातले एका साईजचे छोटे मोठे जे ग्लास असतील की नाही ते घ्यायचे, आतून त्याला तेल लावायचं. आता बॅटरमध्ये बघा 1 किलोचं पॅकेट घालायचं आणि छान हे मिक्स करायचं आहे. आता ग्लासमध्ये थोडंसं बॅटर घालायचं, मग मसाल्याचा गोळा बरोबर बघा असा मध्ये ठेवायचा, परत वरून बॅटर घालायचं आहे. तर इथं मी बघा इडलीच्या भांड्यात हे ग्लास ठेवून दिलेत आणि 10 मिनिटं वाफवून घेतलं. किती मस्त बघा फुगून वर आलेत ह्या इडल्या. थंड झालं की असे मग कट करायचे बघा. तर याच्या आतल्या मसाल्यामुळे ह्या इडल्या एवढ्या भारी लागतायत की नाही. तर माझ्याकडे हा ऑडिओ निरपचा हा पेपर होता, तो मी इथं डब्यात घातला आणि मुलीला टिफिनला पण दिलं. तर खरं सांगू का, एवढं भारी लागतं, एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.